वेलकम स्टुडंट. आजच्या लेक्चरमध्ये आपण गुडविल ही कन्सेप्ट समजून घेणार आहोत. आता गुडविल ही कन्सेप्ट का समजून घ्यायची, तर बिझनेसमध्ये फर्ममध्ये जेव्हा नवीन पार्टनरची एंट्री होते तर नवीन पार्टनरचं ॲडमिशन झाल्यानंतर तो पार्टनर त्या बिझनेसमध्ये येताना कॅपिटल, कॅश, ॲसेट्स, लायबिलिटी या सोबतच त्याचं गुडविल सुद्धा आणत असतो. म्हणून आपल्याला येणाऱ्या नवीन पार्टनरचं गुडविल कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे, यासाठी आपण ही गुडविल कन्सेप्ट शिकणार आहोत. आता या गुडविल कन्सेप्टमध्ये आपल्याला गुडविल कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं आहे, त्याच्या मेथड्स कोणत्या आहेत, आपण कोणत्या कोणत्या मेथडने गुडविल कॅल्क्युलेट करू शकतो, त्या सगळ्या गोष्टी आपण या कन्सेप्टमध्ये वन बाय वन लर्न करणार आहोत. ठीक आहे. सो आजचा टॉपिक आहे गुडविल. गुडविलला आपण मराठीमध्ये नावलौकिक असं म्हणतो. नावलौकिक. आता एक्झॅक्टली गुडविल काय आहे, तर गुडविल म्हणजे फर्मचं रेपुटेशन असतं. रेपुटेशन, इट इज द रेपुटेशन ऑफ फर्म. ठीक आहे. आता जो नवीन पार्टनर येणार आहे, त्या नवीन पार्टनर पहिलं ज्या फर्ममध्ये तो काम करत होता, ज्या फर्ममध्ये तो ॲज अ पार्टनर म्हणून काम करत होता, तर तिथे त्याचं मार्केटमध्ये एक रेपुटेशन होतं आणि आता तो आपल्या फर्मला ॲडमिट झाल्यामुळे त्याचं रेपुटेशन आपल्याला आपल्या फर्मच्या ग्रोथसाठी वापरायचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी त्या पार्टनरचं जे रेपुटेशन आहे ते रेपुटेशन गुडविलच्या स्वरूपामध्ये कॅल्क्युलेट करणार आहोत. ठीक आहे. सो द गुडविल मीन्स इट इज द रेपुटेशन ऑफ फर्म. इट इज कॉल्ड ॲज गुडविल. ठीक आहे. कोणी कोणी पाहिलं गुडविल, दिसतं का गुडविल? असं कोणी म्हणतं का हे माझ्या दुकानचं गुडविल आहे, हे गुडविल बघा माझं किती गोंडस आहे, ते बघा माझं गुडविल रस्त्याने चाललं आहे. पाहिलं का कधी कोणी गुडविल? तर नाही. गुडविल हा इमॅजिनरी पार्ट आहे जो आपल्याला दिसत नाही, म्हणजे तो फिजिकल नाहीये. म्हणजे जी गोष्ट फिजिकल नसते तिला आपण काय म्हणत असतो अकाउंटमध्ये, तिला आपण म्हणतो इनटेंजिबल. तर गुडविल हे काय आहे? गुडविल ही इनटेंजिबल ॲसेट आहे. ही ॲसेट आहे, पण कोणती ॲसेट आहे ती? इनटेंजिबल, म्हणजे ती डोळ्यांना दिसत नाही, ती फक्त आपण इमॅजिन करू शकतो. ठीक आहे. मग आता हे गुडविल आपण कोणत्या कोणत्या पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो? ठीक आहे. तर अकाउंटिंगमध्ये जवळपास 11 ते 12 मेथड्स आहेत ज्यांचा वापर करून गुडविल कॅल्क्युलेट केलं जातं. पण ॲज पर आवर सिलेबस 12th साठी फक्त आपल्याला 2च मेथड्स आहेत. त्या 2 मेथडने आपण हे गुडविल कॅल्क्युलेट करू शकतो. तर आज आपण या 2 मेथडमधली पहिली मेथड शिकणार आहोत. कोणती आहे मेथड्स? तर जी गुडविलची पहिली मेथड आहे, ही पहिली मेथड म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. ॲव्हरेज प्रॉफिट मेथड ही गुडविलची पहिली मेथड आहे. आता या मेथडमध्ये आपण गुडविल कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो? तर या मेथडमध्ये आपल्याला लास्ट काही वर्षांचं प्रॉफिट अँड लॉस दिलेलं असेल आणि त्या प्रॉफिट आणि लॉसवरून आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करता येईल. आणि ते ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केलं की आपण त्या ॲव्हरेज प्रॉफिटचा वापर करून गुडविल कॅल्क्युलेट करू शकतो, असं या मेथडचं म्हणणं आहे. या मेथडमध्ये रिक्वायर कशाची आहे? तर याच्यामध्ये आपल्याला मागील काही वर्षांचं प्रॉफिट आणि लॉस आपल्याला जर माहीत असेल तर आपण ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनुसार त्या फर्मचं गुडविल कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. पहिले याचे फॉर्म्युले आपण समजून घेऊया आणि त्यानंतर त्याचं एक्झाम्पल पाहूया.
तर याचा पहिला जो फॉर्म्युला आहे तो म्हणजे आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट पहिलं कॅल्क्युलेट करावं लागेल. याची स्टेप नंबर 1 आहे, स्टेप नंबर 1, ज्यात आपल्याला टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. कॅल्क्युलेटिंग टोटल प्रॉफिट. कॅल्क्युलेटिंग टोटल प्रॉफिट. हे टोटल प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करायचं, तर त्याचा फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट्स फॉर लास्ट गिव्हन इयर्स. मग ते 3 वर्ष असतील किंवा 4 वर्ष असतील, त्या सगळ्या प्रॉफिटचं इथे बेरीज करायची आहे. प्रॉफिट्स इथं आपण थोडं चेंज करूया फॉर्म्युल्याला. मी त्याला अशा पद्धतीने म्हणतो, सम ऑफ प्रॉफिट्स ऑफ लास्ट गिव्हन इयर्स, सम ऑफ प्रॉफिट्स ऑफ लास्ट गिव्हन इयर्स मायनस सम ऑफ लॉसेस ऑफ लास्ट गिव्हन इयर्स. म्हणजे समजा मागील 4 वर्षांचं प्रॉफिट दिले आणि त्या 4 वर्षांमध्ये प्रॉफिट एक आहे लॉस, म्हणजे 3 प्रॉफिट आणि 1 लॉस आहे, एका वर्षाचा लॉस आहे. तर जे 3 प्रॉफिट आहे त्या 3 प्रॉफिटची बेरीज आणि मायनस जो लॉस आहे एका वर्षाचा, तो लॉस लेस करायचा. तो लेस करून जे उत्तर मिळेल ते असेल आपलं टोटल प्रॉफिट. ओके, ठीक आहे. आता एकदा काही टोटल प्रॉफिट आपल्याला मिळालं की मग काय करायचंय, तर त्यावरून आपल्याला स्टेप 2 मध्ये ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. स्टेप 2, ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिटचा काय आहे फॉर्म्युला, तर ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट divided by number of years given. म्हणजे या पहिल्या स्टेप मध्ये आपण जे टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करू ते टोटल प्रॉफिट आपल्याला इथे घ्यायचं आहे. आणि हे टोटल प्रॉफिट किती वर्षांचं दिलेलं आहे, 4 वर्षांचं आहे की 5 वर्षांचं आहे, ते नंबर ऑफ इयर्स त्याला डिवाइडेड बाय करायचं आहे. ते डिवाइडेड बाय केलं की आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट मिळेल. एकदा का आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट मिळालं की आपण आता गुडविल कॅल्क्युलेट करू शकतो. सो स्टेप नंबर 3, या स्टेप 3 मध्ये आपल्याला गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे. कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. आता या गुडविलचा फॉर्म्युला काय आहे बघा, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड नुसार गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेसेस. तर हा आहे गुडविल कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला. ॲव्हरेज प्रॉफिट आपण स्टेप 2 मध्ये कॅल्क्युलेट करणार आणि नंबर ऑफ इयर्स परचेस हे कुठे मिळेल, तर हे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असेल. हे नंबर ऑफ इयर्स वेगळं आणि हे नंबर ऑफ इयर्स परचेसेस हे वेगळं. तर या दोन्ही अमाऊंट काय असतील, वेगळे असतील. इथे गल्लत करू नका, ठीक आहे. तर या दोन्ही गोष्टी आपल्याला इतर प्रॉब्लेम मध्येच असतं आणि आपण इथे या फॉर्म्युल्याने कॅल्क्युलेट करतो आणि यावरून आपण गुडविल कॅल्क्युलेट करू शकतो ॲज पर ॲव्हरेज प्रॉफिट
मेथड. ओके, आता हे तिन्ही फॉर्म्युले आपण समजून घेण्यासाठी एक प्रॉब्लेम घेऊया, म्हणजे हे तिन्ही फॉर्म्युले आपल्याला व्यवस्थित समजतील. ओके, तर पहिलं हे नोट डाऊन करून घ्या आणि त्यानंतर आपण एक प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह करूया. ओके, बघा काय आहे एक्झाम्पल. फाइंड value of goodwill under average profit method. ठीक आहे, तर गुडविल कॅल्क्युलेट करायचं आहे ऍव्हरेज प्रॉफिट मेथड नुसार. ठीक आहे, मग द प्रॉफिट्स अँड लॉसेस फॉर लास्ट 4 years are given below. आपल्याला 4 वर्षांचे प्रॉफिट आणि लॉसच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. तर त्यामध्ये पहिली जी व्हॅल्यू आहे तर ती आहे 2016. त्याची व्हॅल्यू आहे रुपीज 1,20,000. दुसरा आहे 2017. याची व्हॅल्यू आहे 80,000. 2018 याची व्हॅल्यू आहे 20,000 आणि कंसात इथे म्हटलं आहे लॉस. त्यानंतर 2019 ची व्हॅल्यू आहे 60,000. हे सगळे प्रॉफिट आहेत. हे सगळे काय आहे, प्रॉफिट आहे. आणि यामध्ये एकच लॉस दिलेला आहे आणि आपल्याला सांगितलंय गुडविल कॅल्क्युलेट करा. ओके, तर आपली गुडविल कॅल्क्युलेट करण्याची पहिली जी स्टेप आहे, स्टेप नंबर 1. काय आहे स्टेप 1? तर स्टेप 1 आहे टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करणे. टोटल प्रॉफिट, काय फॉर्म्युला आहे टोटल प्रॉफिटचा? टोटल प्रॉफिट इज इक्वल टू जे प्रॉफिट आहे त्यांची बेरीज आणि जे लॉस आहे ते त्या बेरजेतून लेस करायचं आहे. ठीक आहे, तर पहिली व्हॅल्यू आहे 1,20,000 प्लस दुसरी आहे 80,000. इथे काय आहे, हा लॉस आहे म्हणून त्याला करणार मायनस 20,000 प्लस 2019 चे 60,000. प्रॉफिट प्लस लॉस लेस आणि परत प्रॉफिट प्लस. ओके, आता हे आपल्याला मॅथमॅटिकल इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. बघा, 1,20,000 आणि 80,000 झाले 2,00,000. 2,00,000 मधून 20,000 गेले म्हणजे 1,80,000. 1,80,000 मध्ये 60,000 मिळाले, 8 आणि 6 14, 2,40,000. उत्तर आलेलं आहे 2,40,000 रुपये. परत खाते का, 1,20,000 आणि 80,000 2,00,000. 2,00,000मधून 20,000 गेले उरले 1,80,000. 1,80,000 मध्ये 60,000 मिळवले 14 म्हणजे 24, 2,40,000. ओके, तर आपल्याला टोटल प्रॉफिट मिळालेला आहे 2,40,000. आता स्टेप 2 मध्ये काय आहे, तर स्टेप 2 मध्ये ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. ऍव्हरेज प्रॉफिट फॉर्म्युला काय आहे ऍव्हरेज प्रॉफिटचा? ऍव्हरेज प्रॉफिट
इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ ईयर गिवन, नंबर ऑफ ईयर गिवन. ठीक आहे. टोटल प्रॉफिट किती आलेला आहे? 2,40,000. 2,40,000. नंबर ऑफ इयर किती दिलेले आहेत? 4 इयर. किती इयरचं प्रॉफिट आहे? 1, 2, 3 आणि 4 वर्षांचं प्रॉफिट आहे म्हणून डिवाइडेड बाय 4. हे 4 नाही, 1, 2, 3 आणि हे 4. जे 4 वर्ष दिले ते 4 त्याला डिवाइडेड बाय केलं. उत्तर आलेलं आहे किती आलं? 60,000. उत्तर आलेलं आहे 60,000. 4 चौक 16, 4 25, 4 सक 24. 60,000 रुपये ॲव्हरेज प्रॉफिट आलेलं आहे. ओके. आता स्टेप नंबर 3. स्टेप 3 काय? तर गुडविल काढायचं आपल्याला. गुडविल. सो फॉर्म्युला काय आहे गुडविलचा? गुडविल इज इक्वल टू एवरेज प्रॉफिट into number of years purchases. Number of years purchases. ओके. तर हा आहे त्याचा फॉर्म्युला. ठीक आहे. आता बघा ॲव्हरेज प्रॉफिट किती आलाय? 60,000 रुपये. 60,000 गुणिले नंबर ऑफ इयर परचेसेस. दिलंय का प्रॉब्लेम मध्ये? बघा नंबर ऑफ इयर परचेसेस नाही. तर मग आता आपण इथे एक पॉइंट ऍड करूया. तो म्हणजे याच्यानंतर मी लिहितोय द नंबर ऑफ years purchases are 2. number of years purchases are 2 असा स्पष्ट उल्लेख प्रॉब्लेम मध्ये दिलेला असेल. ओके. तर हे जे परचेसेसची इयर दिलेले आहे 2 ते इथे घ्यायचे आहे. हे 4 वर्ष कसले आहेत? हे 4 वर्ष प्रॉफिट दिल्याचे आहे. नंबर ऑफ इयर परचेसेस आहे 2. सो हे सॉल्व्ह करूया. 6×12 1,00,000 आणि 20,000 रुपये गुडविल कॅल्क्युलेट झालेलं आहे. ठीक आहे. तर ॲव्हरेज प्रॉफिट नुसार आपल्याला पहिलं टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं, त्यातनं लॉस लेस करायचा असतो. ॲव्हरेज प्रॉफिट वरनं टोटल प्रॉफिट वरनं ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं. त्याला जितके वर्ष दिलेले असतील ते वर्षांनी डिवाइडेड बाय करायचं. नंतर गुडविल घ्यायचं. गुडविल मध्ये आलेलं ॲव्हरेज प्रॉफिट घ्यायचं आणि प्रॉब्लेम मध्येच नंबर ऑफ इयर परचेसेस दिलेलं असेल ते फक्त त्याला मल्टिप्लाय करायचं. जे उत्तर येईल हे ॲव्हरेज प्रॉफिट नुसार मिळालेलं गुडविल असेल. ओके. तर या पद्धतीने आपण ॲव्हरेज प्रॉफिट मेथड नुसार गुडविल कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे. ओके. तर हे सगळं व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. पुढच्या लेक्चरमध्ये आपण सुपर प्रॉफिट मेथड नुसार गुडविल कसं कॅल्क्युलेट करतात हे समजून घेऊया.